आधी गिड जावं तिकडे दादा तुमचे फोटो, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, आणि मग त्याच्या पुढे आदिती ताईचे फोटो, ते जाऊ दे 3 भाऊ, मला लाडकी बहीण म्हणा, कारण माझं खातं आहे. नाही ते ठीक आहे. जी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ते मलाही आवडली नाही, खरं सांगायला गेलं. ते त्यांनी शिवलं त्यांच्या पद्धतीने, बिघडलं काय? काहीच बिघडलं नाही. त्यांचं काम झालं, आता त्यांनी काढून टाकलं. पण कविता केल्यात मी पण थोड्याशा आणल्या होत्या, खरं सांगायला करून गेलं तर. हा तुमचा बदललेला स्वभाव मला लय भावला दादा. तुम्ही एवढे अध्यात्म झाला, एवढे रसिक झाला, नाही तर वृक्ष दादा, वृक्ष रागीट दादा, अशी तुमची जी इमेज होती ती जरा बदलायचं काम दादा करतायत. कारण कविता काव्य बिव्य म्हणायला लागले तर बरं आहे. दादा संघाच्या शाखेत कधी गेले नाहीत, म्हणजे ते तिकडे मुख्यालयात नागपूरला गेले तर कधी मी ऐकलं नाही. दादा राहिलेत, पण मात्र कवी मात्र कोणाच्या तरी नादाला लागून झालेत, एवढंच मला फक्त सांगायचं. नोंद घेतली ते काय लिहिलं त्यांनी? महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी 2025-2026 करता म्हणून जो अर्थसंकल्प या सभागृहाच्या मान्यतेकरता म्हणून या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा यांनी ठेवलेला आहे, त्या अर्थसंकल्पावर मी माझे विचार व्यक्त करण्याकरता म्हणून या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या वेळेला अर्थसंकल्पाचा उल्लेख करताना, अर्थसंकल्पाचं नामकरण करताना माननीय अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी या वेळेचा अर्थसंकल्प हा शाश्वत व सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे, अशा प्रकारचा शब्दप्रयोग केला. याच दादानी, याच अर्थमंत्र्यांनी मागच्या वेळेला जेव्हा हा अर्थसंकल्प मांडला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, हा माझा अर्थसंकल्प शेतकरी, युवा, महिला आणि गरीब यांच्यासाठी हा अर्थसंकल्प असेल असं सांगितलं होतं. त्याच्यापूर्वी त्यावेळचे तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळेला त्या अर्थसंकल्पाचं वर्णन हा पंचामृत बजेट, पंचामृत अर्थसंकल्प अशा प्रकारचा अध्यक्ष महोदय त्यांनी या अर्थसंकल्पाचा उल्लेख केला होता. अध्यक्ष महोदय, प्रत्येक वेळी हे बजेट, हा अर्थसंकल्प सभागृहाच्या समोर येतो, सभागृहाच्या समोर त्याला मान्यता घेतली जाते आणि मान्यता घेतल्यानंतर प्रत्यक्षपणे या अर्थसंकल्पामध्ये खर्च किती होतो अध्यक्ष महोदय याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून या अर्थसंकल्पामध्ये फक्त आकर्षक घोषणा, आकर्षक अशा पद्धतीच्या लोकांना आश्वासनाचा पाऊस हा प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये पाळला जातो, परंतु प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी कुठेही तो खर्च होताना दिसत नाही, लोकांच्या योजना होताना दिसत नाही, लोकांच्या मध्ये समाधान त्या ठिकाणी होताना दिसत नाही. आपण जर बघितलं तर दिवसागणिक महसुली जमा प्रचंड प्रमाणामध्ये वाढते. 2024-25 ला बघितलं, हे माननीय अर्थमंत्र्यांनी जे पुस्तक दिलेलं आहे त्याच्यामध्ये 4,99,463 कोटीचा अंदाज होता, परंतु प्रत्यक्षपणे 5,36,463 कोटी अशा पद्धतीचा महसुली जमा झाली. 2025-26 ला त्यांनी 5,60,963 कोटी रुपयाचा अंदाज वर्तवलेला आहे. परंतु नेहमीप्रमाणेच या वेळेला, मागच्या वेळेला जसा इथं जवळजवळ 40-42 कोटी रुपये हे बजेट, 40-42 हजार कोटी रुपयांचं, हजार कोटी रुपयाचा ही महसुली तूट झाली. आता सुद्धा स्वतःच मंत्री महोदय सांगतायत की या वेळेला 45,891 कोटी रुपयाची तुटीचा हा अर्थसंकल्प स्वतः माननीय अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून एकूण जर खर्च किंवा एकूण जर प्लॅन बघितला तर 7,20,000 कोटी रुपयाचा प्लॅन आहे. राजकीय कोशीय तूट सुद्धा 1,36,234 कोटीवर दिवसेंदिवस जायला लागले. परंतु माननीय दादांना मला सांगितलं पाहिजे की आपण खाली सांगत असताना मात्र की राजकोषीय उत्तरदायित्व आणि वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट ही उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यामध्ये शासन या ठिकाणी यशस्वी झालंय, अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी शब्दप्रयोग सुद्धा केलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षपणे ज्या वेळेला अशा पद्धतीच्या सभागृहाकडून तुम्ही संपूर्णपणे मान्यता घेता आणि प्रत्यक्षपणे खर्चाचं या ठिकाणी प्रमाण किती आहे अध्यक्ष महोदय? तर खर्चाचं प्रमाण आपण जर बघितलं तर खर्चाचं प्रमाण केवळ 46% एवढंच फक्त खर्चाचं प्रमाण आहे.
आपण मागच्या वेळेला 1 कोटी आणि 1,92,000 कोटींची मान्यता सभागृहाकडून घेतली आणि प्रत्यक्षपणे 1,18,000 कोटी रुपये फक्त आपण खर्च केलेत. उरलेले पैसे आपण खर्च देखील करू शकलात नाही. याचा अर्थ की एका बाजूने महसुली तूट तुमची होतीये. तुम्ही प्लॅनिंगवर त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी ठेवल्यासारखे दाखवता, पण प्रत्यक्षपणे मात्र खर्च होत नाही. ही राज्याची प्रगती नाही तर ही राज्याची अधोगती आहे, हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. अध्यक्ष महोदय, आपण एका बाजूला पुरवणी मागण्या या ठिकाणी बजेट आणता आणि बजेट आणल्यानंतर साधारणपणे वर्षातून 3 पुरवणी मागण्या याव्यात, हा आपला अधिकार आहे. 3 पुरवण्या मागण्या येत असताना त्याच्यामध्ये सुद्धा मूळ बजेटच्या किती टक्के रक्कम आपण खर्च केली पाहिजे, 5% जास्त रकमेची बजेटच्या म्हणजे पुरवणी मागण्या सभागृहासमोर येता कामा नयेत. पण आज पुरवण्या मागण्याचं प्रमाण जर आपण बघितलं तर गेल्या वर्षी 1,37,000 कोटी 1,37,000 कोटी रुपये पुरवणी मागण्या कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर आल्या. म्हणजे त्याचा अर्थ की मूळ बजेटच्या 20.49% 49% आपण पुरवण्या मागण्या सभागृहासमोर आणल्यात. याचा अर्थ की आपण पूर्णपणे आर्थिक शिस्त बिघडवलेली आहे. आपण आर्थिक शिस्त बिघडवलेली आहे. आपण आकस्मिक निधीतून काही योजना घेऊ शकतो, नाही अशातला भाग नाही, परंतु अकस्मितता निधीतून योजना घेण्याच्या ऐवजी आपण इथं आकडेवारी मात्र बजेट पहिल्यांदा फुगवून सांगतो. ते बजेटमध्ये नंतर रिऑपरेशन मध्ये कोणाचे पैसे किती कमी करतो आणि कोणाचे पैसे किती वाढवतो आणि ह्या पुरवण्या मागण्या सभागृहासमोर पुन्हा पुन्हा आणतो. याला कुठेतरी आर्थिक शिस्त येण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, या आर्थिक शिस्त आणत असताना आपण जर बघितलं तर आपलं राज्य हे आज जे काही देशामध्ये आपला 5वा नंबर आर्थिक घडीमध्ये आपल्या देशाचा 5वा नंबर आपण म्हणतो, पण आज देशामधली जी छोटी छोटी राज्य आहेत, तेलंगणा सारखं राज्य आहे, त्या तेलंगणा कर्नाटक सारखं राज्य आहे, तामिळनाडू सारखं राज्य आहे, या छोट्या छोट्या राज्याच्या सुद्धा आपलं दरडोई उत्पन्न दिवसागणिक आता कमी व्हायला लागलंय. हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, सर्वसाधारणपणे राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी एक महाराष्ट्राची आर्थिक पाहणी म्हणून महाराष्ट्र सरकारचाच दस्तऐवज, महाराष्ट्राचाच ही पुस्तिका, महाराष्ट्राचाच हा लेखाजोखा सरकारच्या वतीनं सभागृहासमोर ठेवला जातो, सदस्यांना दिला जातो. त्याच्यामध्ये ते म्हटलंय, मी म्हणत नाहीये अध्यक्ष महोदय, मी म्हणत नाहीये. त्याच आर्थिक पाहणीमध्ये दुसरा एक विषय आहे की आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत अध्यक्ष महोदय. या 36 जिल्ह्यांचं दरडोई उत्पन्न आपण इथं 2 आणि 2.5 लाख आणि 3 लाख रुपये दरडोई उत्पन्न आपण उत्पन्न आहे म्हणून सांगतो, परंतु प्रत्यक्षपणे राज्यातल्या 36 जिल्ह्यामधल्या 18 जिल्ह्याचं वार्षिक दरडोई उत्पन्न हे 1,88,892 रुपये आहे. म्हणजे राष्ट्रीय सरासरी जी आपली जी ठरवून दिलेली आहे त्या निकषापेक्षा सुद्धा 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्याची आपली वार्षिक दरडोई उत्पन्नाची घसरण दिवसांदिवस होत चाललेली आहे. याची सुद्धा सरकारने नोंद घेण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आर्थिक पाहणी आपण म्हटल्यानंतर 8.75% आपला विकास दर वाढेल आपण म्हणतोय. हा विकास दर वाढत असताना राज्याचा विकास दर, राज्याचं दरडोई उत्पन्न 3 बाबींवर काढलं जातं अध्यक्ष महोदय. 1 उद्योग, 2 शेती आणि 3 सेवा कर. अध्यक्ष महोदय, 8.75% राज्याचं दरडोई उत्पन्न, आपण राज्याचा विकास दर 8.75% म्हणतोय. त्याला कारण फक्त आणि फक्त एकच आहे की यंदा 116% पाऊस पडला, शेतकऱ्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं पीक आलं. म्हणून अध्यक्ष महोदय, आपल्या ह्या पाणीमध्ये आपण दिसतोय की आपण गेल्या वेळेला 2.9% वाढीचा दर होता, तो या वेळेला 3.3% वाढला. ही आर्थिक पाहणी सांगते, मी सांगत नाहीये. म्हणून आपण तिथं पुढे जातोय. 2020-21च्या तुलनेनं पेरणी क्षेत्र तर कमीच झाले, आता कमी झालंय. यंदा हा दर घसरणार आहे अध्यक्ष महोदय. गव्हाच्या 1126 हेक्टर पिकापैकी जागेवर पेरणीपैकी 1047 हेक्टरवरच पेरणी झाली अध्यक्ष महोदय. ज्वारीच्या 2320 हेक्टर पैकी एकूण 1740 हेक्टरवर पेरणी झाली अध्यक्ष महोदय. बाजरीच्या 687 हेक्टर पैकी 404 हेक्टरवर फक्त पेरणी झाली आहे. तृणधान्याच्या 7079 हेक्टरवरून आपण 6368 हेक्टरवर आलोय. सर्व कडधान्य 4595 हेक्टरवरून आपण 4450 हेक्टरवर आलोय. सर्व अन्नधान्य 16674 हेक्टरवरून अध्यक्ष महोदय 10,787 हेक्टरवर आपण आलोय.
याचा अर्थ यंदा हे पीक कमी होणार आहे, हे पीक कमी होणार आहे. एक मिनिट. ठीक आहे, माझी मी दादा त्याच्यामध्ये दुरुस्त करू, काय हरकत नाही, माझा काही त्याबद्दल आग्रह नाहीये. आपण दुरुस्त करूया. आर्थिक पाणी लाखात असेल, ती कमी होत आहे. अनावधानानं झालेली चूक असेल तर रेकॉर्डवरून काढू. चला भास्करराव दुरुस्त करू. भास्कररावजी इकडे सुरू करा तुम्ही. आणि म्हणून आर्थिक पाणीचा अहवाल 2024-25 मध्ये सकल राज्य उत्पन्नाची सेवा क्षेत्राचा आणि उद्योग क्षेत्राचा वृद्धी दर घटणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा दादा हा घर आपणच कबूल केलेला आहे. खाणकाम दगडकाम क्षेत्राचा वृद्धी दर सुद्धा मागील वर्षी 5.8% होता, या वेळेला तो 2.9% आलाय. वीज वायू पाणी पुरवठा आणि इतर उपयुक्त सेवा हे 13.5 वरून 8.1% आले. बांधकाम वृद्धी 10.4% वरून 5.7% आले. त्यामुळे उद्योग क्षेत्राचा आपण सांगताय की दावतचा सातत्याने आपण उल्लेख करताय. 15,72,000 कोटी रुपयाचे आम्ही त्या ठिकाणी करार करून आलो म्हणून सांगताय. 16 लाख लोकांना आम्ही रोजगार देणार म्हणून सांगताय. 63 कंपन्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर आम्ही त्या ठिकाणी करार केले म्हणून सांगताय. प्रत्यक्षपणे करार केलेत हे तुम्ही सांगताय. हे करार झाले आणि आजपर्यंत 10 मार्च पर्यंत त्याची काहीही त्या ठिकाणी प्रगती झालेली नाही. पूर्वी सुद्धा फार मोठे करार झालेले आहेत, त्याचा रिझल्ट काय आला याचं सुद्धा कधीतरी एकदा उत्तर शोधण्याची गरज आहे. आणि म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी मागे जातोय हे आपल्याला कबूल करावं लागेल. आपलं सर्वात मोठं दळणवळणाचं आणि आपल्या सगळ्यात मोठं उत्पन्नाचं साधन कोणतं आहे तर ते आहे सेवा क्षेत्र. आणि या सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल, दळणवळण असेल, वाहतूक असेल, साठवण असेल, व्यापार असेल, या सेवांचा वृद्धी 11.4% वरून 5.6% आपण खाली आलोय. आपण त्याचबरोबर मालमत्ता व व्यावसायिक सेवा मागील 12.2% वरून 8.6 वर आलोय. आणि सार्वजनिक प्रशासन संरक्षण व इतर सेवा वृद्धी याचा दर 17.5%च्या तुलनेत 11.1 वर आपण आलोय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एका बाजूला आपण या ठिकाणी बरेच काही लोकांना योजना देण्याच्या गोष्टी करतोय आणि दुसऱ्या बाजूला राज्याची आर्थिक पाहणीमध्ये जर हे सगळं बघितलं तर आपल्या समोर फार मोठ्या अडचणी भविष्यामध्ये उभ्या राहणार आहेत हे स्पष्ट दिसते, हे स्पष्ट दिसतंय. आणि म्हणून दादा माझी विनंती आहे की आपली सगळी बिघडलेली आर्थिक घडी बसवण्याकरता आपल्याला कठोर व्हावं लागेल. सवंग लोकप्रियतेच्या घोषणा कमी कराव्या लागतील. महाराष्ट्रासारखं राज्य, हे राज्य पुन्हा आर्थिक घडी जी विस्कटलेली आहे ती घडी बसवण्याकरता म्हणून मी मागच्या वेळेलाही सांगितलं की अशा प्रकारचे काहीतरी कठोर निर्णय घ्या. आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार आहोत. दादा तुम्ही दिलेला तक्ता, हा तक्ता माझ्या समोर आहे. या वेळेला तुम्हाला मी धन्यवाद देतो की नेहमी आपण कोणकोणत्या विभागाला किती किती निधी देतो हे आम्हाला सगळी बुक त्या ठिकाणी चाळून शोधावा लागतो. पण या वेळेला आपण त्याची रेडीमेड आकडेवारी तुम्ही आम्हाला छोट्या बॅगेमध्ये दिलीत. गेलं ते छोट्या बॅगेमध्ये तुम्ही आम्हाला दिलीत आणि म्हणून तुम्हाला बॅग छोटी झाली खरंय. आणि म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला आकडेवारी दिल्यात दादा. या बॅग छोटी झाली खरीच गोष्ट आहे. तुम्ही मला आकडेवारी दिलीत. ही आकडेवारी या वेळेला तुम्ही मागच्या वेळेला दिली नव्हती. मागच्या वेळेला मी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता की अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये कोण कोणत्या योजनेकरता किती किती आपण त्या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद करतो ते सांगितलं जातं. पण गेल्या वेळेचं बजेट होतं ते निवडणुकीचं बजेट होतं, त्यामुळे ते बजेट वाचण्याचं काम तुम्ही केलं. तुम्ही आम्ही एकत्र बसतो त्यामुळे आम्हाला थोडंफार आपल्याला सगळ्यांच्यात लक्षात येतं. पण या वेळेला मी तुम्हाला धन्यवाद देतो. प्रत्येक योजनेचा उल्लेख करून तुम्ही प्रत्येक योजनेला आपण किती या ठिकाणी तरतूद करतो आहोत त्याचा उल्लेख आपण इथं केलात, याचा उल्लेख आपण केलात. आणि म्हणून हा सगळा जर आपण एकंदरीत बघितलं तर या वेळेला 7,02,000 कोटी रुपयाचं बजेट तुम्ही मांडलं. 7,20,000 कोटी रुपयाचं 7,20,000 कोटीचं बजेट आपण मांडलं दादा. परंतु योजनेवर खर्च किती होणार आहे? भारित आणि दत्तमत्त हे काय आहेच त्याच्यामध्ये, परंतु योजनेवर खर्च किती होणार आहे तर 1,90,242 कोटी रुपये फक्त खर्च होणार आहे. म्हणजे एकूण राज्याच्या उत्पन्नाच्या, एकूण राज्याच्या महसुलाच्या फक्त 36% रक्कम,
36% रक्कम ही फक्त तुम्ही आपण योजनांवर खर्च करणार म्हणून दाखवलीत. खरी तर ती 36 नाही आहे, ती जास्त आहे. कारण ते 2,52 कोटी आहेत. काही आकडे त्या ठिकाणी टाकले गेले नाहीत, काही आकडे टाकले गेलेले नाहीत, ते वेगळे आकडे. म्हणून मी सांगितलं ना की 44% होत आहे. ते सगळे 44% होत आहे, मी कबूलच करतो. ते 44% होत आहे. पण गेल्या वर्षी तुम्ही जे काही एकंदरीत रक्कम दिलीत त्यातली 46.46% फक्त रक्कम खर्च झाली आहे. दादा तपासून बघा, आपण रकमा देताय पण त्या डिपार्टमेंटकडनं खर्च होतात की नाही होतात, का आपण जाणीवपूर्वक हे खर्च होत नाहीत, किंवा आपण फक्त आणि फक्त बजेटमध्ये आकडेवारी मोठी मोठी जाहीर करतो आणि नंतर मात्र पैसे उभे करणं जड जातं म्हणून ते खर्च करण्याचे टाळतो का, याचा सुद्धा एकदा कधीतरी महाराष्ट्रामध्ये विचार होण्याची गरज आहे. याचा कधीतरी एकदा महाराष्ट्रामध्ये गजर होण्याची गरज आहे. आपले वेगवेगळ्या घोषणा खूप मोठ्या केल्यात. मागच्या अगदी इथं आपण कविता केल्यात, मी पण थोड्याशा आणल्या होत्या. खरं सांगायला करून गेलं तर हा तुमचा बदललेला स्वभाव मला लय भावला दादा. तुम्ही एवढे अध्यात्म झालात, एवढे रसिक झालात, नाही तर वृक्ष दादा, वृक्ष रागीट दादा, अशी तुमची जी इमेज होती ती जरा बदलायचं काम दादा करतायत. कारण कविता बिविता काव्य बिव्य म्हणायला लागले ते बरं आहे, त्याबद्दल काही वाद नाही. पण मला एकानं कुणीतरी सांगितलं म्हणतात हे पलीकडचे लोक लगेच उठतील, चिडून उठतील. खरं सांगायला गेलं तर तेच झाले भानगड. पण ते म्हणून ते चिडून उठेल म्हणून त्यांना मी सांगतो की मी पहिल्यापासून संघाच्या शाखेत जाणारा माणूस आहे. मी शाखेत जायचो, माझे वडील जनसंघवाले, आणि म्हणून मी शाखेत जायचो. म्हणून मला माहिती आहे सदा वत्सले वगैरे नमस्ते वगैरे. तुम्ही काय त्या शाखेत कधी गेलेला नाही खरं सांगायला गेलं. आणि म्हणून मला ते पूर्वी मोरोपंत पिंगळे म्हणून त्यांचे पहिले होते, त्यांनी माझा सत्कार केलेला आहे. तुम्हीच मला पालकमंत्री केला, पवार साहेबांनी मला पालकमंत्री केला. खरं सांगायला गेलं तर त्यावेळेला आमच्याकडे संघाचं शिबिर भरलं. सुदर्शनजी जे आले होते त्यांचे प्रमुख, आता जसे मोहनराव भागवत आहेत त्यांच्या. भास्कररावजी कौतुक करताय का काय? मला गंमत दादाच म्हणलं, काही बोलायला गेलं तरी माझ्याबद्दल शंका वाटते लोकांना. या काय कळत नाही मला. दादाच म्हणतो मी, कौतुक करता का ते सांगतो ना पुढे दादांना. आणि म्हणून अध्यक्ष महोदय ते आले होते त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि मी लालदेवाची गाडी घेऊन गेलो त्यांच्या स्वागताला. आता ते थोडंसं तुम्हाला माहिती आहे राजकीय काय ते, मी राष्ट्रवादीचा होतो पालकमंत्री. मला विचारणा झाली की तुम्ही कसं काय गेलात. अरे म्हटलं कसं काय गेलो म्हणजे काय, आपल्याकडे एवढ्या मोठं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर होत आहे, देशाचे ते प्रमुख आहेत, आपण सगळ्यांचं स्वागत करतो. आपण त्यांचं स्वागत केलं तर बिघडलं कुठे, आपण बिघडलं कुठे, आपण केलं पाहिजे. विचारांशी फारकत असू शकते, मतभेद असू शकतात, विचार मान्य नसू शकतात, परंतु ते बघितले पाहिजेत, ते ऐकले पाहिजेत. आत्मसात करायचे, घ्यायचे नाही घ्यायचे तर आपला भाग आहे. आणि म्हणून माझ्या पक्षाने सुद्धा तेव्हा मान्यता दिली. पण दादा हा विशाल दृष्टिकोन आपला. काही लोकांना फक्त घोड्याचे झापडं, जशी म्हणजे दोन बाजूने झापडं पुढे लावली असायची ना टांग्याला, इथून सोडला की तिथे जा आणि तिथून आला की इथे जा, ही विचारामध्ये आपल्याची संपूर्णपणे अशी विशालता आली. भुजबळ साहेब, आपला विचार जो संपूर्णपणे सर्वांना समोर घेऊन बरोबर घेऊन जाण्याचं जे आपल्यामध्ये जी काही भावना निर्माण झाली ती ही अशा विचारांमुळे झाली. विरोधक असला तरी त्याचं सुद्धा ऐकून घ्यायचं. दादा संघाच्या शाखेत कधी गेले नाहीत, म्हणजे ते तिकडं मुख्यालयात नागपूरला गेल्याचं कधी मी ऐकलं नाही. दादा राहिलेत, पण मात्र कवी मात्र कोणाच्या तरी नादाला लागून झालेत, एवढंच मला फक्त सांगायचं आहे. बाकी मला काही सांगायचं नाही. आणि अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही सांगितलं की लाडकी माझी बहीण. अरे ते फोटो बघून बघून कंटाळा आला. आता सुद्धा बघितलं ते तिघांचेच फोटो कायम असतात. अरे पूर्वीची काय सरकार झाली नाही काय फोटो, रोज जाहिरात, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात, टीव्हीवर जाहिरात, कुठल्याही कार्यक्रमावर पत्र जाहिरात, कुठलंही प्रशस्ती पत्रक द्या जाहिरात. काय चाललंय काय हे. आणि जाहिरात त्यावेळेला त्या लाडक्या बहिणींना असं काय खुलवून टाकला नाही या भावानी आणि सांगितलं की 46,000 कोटी रुपये आम्ही महिला आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे. किती सांगितलं, 46 कोटी रुपये, 46,000 कोटी रुपये. यंदाचं बजेट कितीचं आहे, 36,000 कोटी रुपये. पहिल्या झटक्यात 10,000 कोटी रुपये कमी झाले. म्हणजे 10,000 कोटी मिळणाऱ्या बहिणी आता घरी जाणार हे स्पष्ट झालं. प्रत्यक्षपणे खर्च किती झाले, 33,232 कोटी रुपये. 46,000वरून 33,232 कोटी रुपये झालं. मतं घेतली 2100 कोटी रुपये, 2100 रुपये आम्ही पर महिलेला करू पर महिना. आता ह्या बजेटमध्ये त्याचा पत्ताच नाही. मुख्यमंत्री म्हणतात पुढच्या वेळेला बघू. दादा म्हणतात मी काय कधी बोललो नाही. एकनाथराव म्हणतात मीच फक्त बोललो, आता मीच एकटा काय करू. हे दोघे एक मताने झाले तर अशी अवस्था बहुतेक झाली आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या आदितीताई बसल्या तिथं, मंत्री महोदया, 2,53,000 2,53,00,000 महिलांचं आपण त्या ठिकाणी
2,53,00,000 महिला ह्या त्याच्या लाभार्थी त्यावेळेला तुम्ही जाहीर केल्यात. आता तुम्ही ती स्क्रुटिनी करताय आणि स्क्रुटिनी करून त्यातल्या पहिल्या 2.5 लाखाची बातमी आली, आता 7.5 लाखाची बातमी आली, हळूहळू 10 लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात. आता करणार आहात मला वाटतं आता 50 लाख महिलांना यातून कमी करणार आहात. निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं? आधी गिडं जावं तिकडे दादा तुमचे फोटो, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, आणि मग त्याच्या पुढे आदितीताईचे फोटो ते जाऊ दे, 3 भाऊ मला लाडकी बहीण म्हणा, कारण माझं खातं आहे. नाही ते ठीक आहे. जी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ती मलाही आवडली नाही, खरं सांगायला गेलं ते त्यांनी शिवलं त्यांच्या पद्धतीने. बिघडलं काय? काहीच बिघडलं नाही, त्यांचं काम झालं, आता त्यांनी काढून टाकलं. आणि म्हणून त्याचं काय झालं? त्या महिलांना तुम्ही वाऱ्यावर का सोडलं? तुमच्या जाहीरनाम्यामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात. आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत, त्यांना कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत, त्याबद्दल तुम्ही काय बोलायला तयार नाहीत. तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष महोदय, आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात, त्याची पूर्तता ही सरकारने सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे. गेल्या इतक्या वर्षामध्ये 1962 सालापासून आज तगायत एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही, कधीच नाही. कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये 212 आमदार फक्त एकदा निवडून आले होते. दादा आम्हाला दुःख नाही, अजिबात दुःख नाही. मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही. जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते घडतं, त्याची चिंता करायची गरज नाही. पण अशा पद्धतीनं तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे. कुठं काय आहे? काय तुम्ही तरुणांकरता सांगितलं, आम्ही लाडका भाऊ सांगितलं, आम्ही लाडकी बहीण सांगितलं, आम्ही लाडकी आजी सांगितलं, आम्ही लाडका आजोबा सांगितलं, लोकांना तीर्थयात्रेकरता नेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली. आता कुठं अर्ध्या रस्त्यावर सोडलं की काय? त्यांना गंगेत नेऊन सोडलं की काय? तीर्थयात्रा झाली कुठे? गेली कुठे? ते झालं काय त्या योजनेचं? ती योजनेचा पत्ता नाही. असं करू नका, असं करू नका. अध्यक्ष महोदय, आज तरुणांच्या बेकारी करता काही चालू नाही. आता ह्याच्या बजेटमध्ये उल्लेख सुद्धा नाही. आणि म्हणून भास्कररावजी टाइम तुमचा संपत आला, घ्या का तिकडेच राहिले खाली बसून बोलू नका. अध्यक्ष महोदय, आपल्याकडं मी दादांना हीच पुन्हा पुन्हा विनंती करतोय की कुठेतरी तुम्ही ही आर्थिक शिस्त आणा. हे सगळं भावनिक आता बंद करा, भावनिक बंद करा दादा. कठोर घ्या भूमिका. राज्य वाचलं पाहिजे. केवळ अशा पद्धतीचा आता 5 वर्ष तर तुम्हाला काही धोका नाही, काहीच धोका नाहीये. आता आपसातच काय केलं तर फक्त आम्ही काय, आता काय आमच्याकडून काय होण्याची काही शक्यता काही नाहीये, आणि म्हणून आमच्याकडून काय होण्यासारखी शक्यता नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं दादा हा विचार करू नका. दादा दुसरी गोष्ट, तुम्ही या ठिकाणी सांगितलं की 2 रेल्वे स्टेशन जोडण्याकरता म्हणून, मेट्रो स्टेशन जोडण्याकरता म्हणून आम्ही त्या ठिकाणी सरकार मार्ग बांधणार. सगळे विमानतळ हे एका तुम्ही खासगी विकासकाला देता, अदानी सारख्या माणसाला सगळे विमानतळ देता, आणि त्या 2 विमानतळाला जोडण्याकरता म्हणून त्या ठिकाणी मेट्रो रेल तयार करणं किंवा त्याला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करणं ही जबाबदारी शासनाची का, सरकारची का? ज्यांना हे विमानतळ दिलेले आहेत त्यांची ही जबाबदारी आहे दादा. आपण त्यांना कशा करता तयार करून द्यायचं? उद्या म्हणेल की मला मेट्रोचा मार्गिका टाकून द्या, लाईन टाकून द्या, तर ट्रॅक आम्हाला टाकून द्या. आपण त्यांना देणार आहोत का? आपण देणार आहोत का? आणि म्हणून ही जबाबदारी सरकारनं आपण कशा करता घ्यायची याचा सुद्धा विचार हा सरकारने त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर इथं इतक्या मोठ्या योजना सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत. एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की इथं महिलांकरता 36,000 कोटी रुपये आम्ही देणार म्हणून सांगतात, आणि प्रत्यक्षपणे सरकारचं महिला 25 मिनिटं झालीत, पाठीमागच्याला मग 2-2 मिनिटातच बोलावं लागतं. बोला कंटिन्यू करा. साधारणपणे हा पहिला इतिहास असा आहे की पहिला वक्ता असतो तो जवळजवळ 2-2 तास बोलतो. मी बोलणार नाही तेवढं, पण 2-2 तास बोलतो. तुमच्या पक्षाच्या मागच्या आमदारांना बोलायला वेळ मिळावा म्हणून बोला. एकच मिनिट रोहितजी, आपण वेळेचं कुठे विभागणी केलीत? मग बोला. 25 मिनिटं झाले, 3 तास आहे का इथं? अध्यक्ष महोदय, वेळेची विभागणी आपण केलीच नाही. आज 3 तासाची चर्चा आहे. आणि दुसरी गोष्ट, एक चुकीची पद्धत पडली आहे. असे प्रस्ताव ज्या वेळेला येतात त्यावेळेला 50% वेळ वाटण्याची प्रथा आहे, पण आता तीही बंद पडली आहे. विरोधी पक्षाला काय इथं सभागृहात काही स्थान आहे की नाहीये? बोला ना, तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे रे बाबांनो, तुम्ही ठरवाल तो नियम. भास्कररावजी बोला.
तुम्ही ठरवाल तो नियम. म्हणून मागच्या वेळेला दादानी एक धाडस दाखवलं होतं, इथं बोटीला धक्का मारला, स्पिंडीच्या दादानी सांगितलं होतं की असे काही प्रसंग घडतात. माननीय भास्कररावजी, वेळ वाया जातो तुमचं, बोला. तो जावा म्हणूनच वाट बघताय तुम्ही. आणि अध्यक्ष महोदय, फक्त वेळेत जात आहे का आणखी काय तुमच्यातलं देत आहे? आणि म्हणून महिला बाल विकास अध्यक्ष महोदय, महिला बाल विकास करता म्हणून इथं 36,000 कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे. पण प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणींकरता 36,000 कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं. आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद किती आहे बजेटमध्ये? 31,907 कोटी रुपये. म्हणजे 31,907 कोटी रुपये महिला बाल कल्याण विकासाकरता संपूर्णपणे तरतूद, आणि त्यातले 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना देणार. हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुम्हालाच माहिती. क्रीडा विभागाला आपण फक्त 537 कोटी रुपये फक्त दिले दादा. आपण म्हणाल की मी पुरवणी मागण्यामध्ये करणार आहे. अध्यक्ष महोदय, क्रीडा विभागाला फक्त 537 कोटी, एवढा दमदार माणूस, सगळ्याचा चांगला वागणारा माणूस, कधीही कोणाशी वाईट न मागणारा माणूस, खरा खेळ खेळणारा माणूस, त्याला 537 कोटी रुपये. त्याने एवढा चांगला खेळ खेळला खेडमध्ये, इंदापूरमध्ये आपण बघताय, आणि त्याला विचारला फक्त 537 कोटी. आपण दुग्ध व्यवसायामध्ये फक्त 5 कोटी रुपये, दुग्ध व्यवसायाला फक्त 5 कोटी रुपये. हे आपलं दाबा आपण दिलेली आकडेवारी आहे, मी घेतलेली नाही. दुग्ध व्यवसायाला 5 कोटी रुपये. मराठी भाषेचा फार आपण गौरव करतोय. आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. पुऱ्या वर्षाकरता 225 कोटी रुपये. खार भूमी दादा, कोकणाचा आपण उल्लेख नाही केलात, मी कोणाच्या विरोधात नाही, पण आमच्या कोकणामध्ये खऱ्या अर्थानं 720 किलोमीटरचा भाग असल्यामुळे खार भूमीच्या विकासाकरता आम्हाला तुम्ही पैसे दिले पाहिजे होते. पण तुम्ही त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याला, मला कोणाबद्दलही द्वेष नाही, पण इथं तुम्ही कोकणामध्ये दादा त्या खारभूमीच्या विकासाला सुद्धा पैसे द्या, हे तुम्हाला मागतो. फक्त दिले का किती? 113 कोटी रुपये. 113. कामगार, आज आपण कामगारांचं सांगतोय 50 लाख रोजगार करणार, 40 लाख लोकांचा रोजगार करणार. आपण सांगतोय 40 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करणार आणि 50 लाख रोजगार आम्ही तयार करणार. जादूगार सरकार. आणि पैसे किती दिलेत? 171 कोटी रुपये, फक्त 171 कोटी. पशुसंवर्धन करता 390 कोटी. अशा पद्धतीच्या ह्या रकमा फक्त तुम्ही दादा दिल्यात. वास्तविक हे प्रगत राज्याचं हे लक्षण नाही. हे प्रगत राज्याचं लक्षण नाही. ज्या ठिकाणी मूलभूत अशा पद्धतीच्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे, आणि त्या मूलभूत गरजा गोष्टी पूर्ण करून महसुलामध्ये वाढ करण्याची जिथं आवश्यकता आहे, तिथं मात्र आपण हात आखडता घेतलेला आहात. आणि म्हणून याचा पुन्हा एकदा कधीतरी विचार करण्याची गरज आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. मी फार काय या ठिकाणी राजकारणावर बोलायचं ठरवलं होतं, पण राजकारणात मी जनरली बोलत नाही दादा. परंतु आपण या ठिकाणी आम्हाला कोकणाला विमानतळाचा उल्लेख केला. मागे दिलेले 147 कोटी रुपये फक्त खर्च होतात म्हणून सांगतायत. आज रत्नागिरी सारखा जिल्हा आहे, प्रगत जिल्हा आहे, एक फक्त रस्त्याची वाहतूक सोडली तर रेल्वेची वाहतूक फ्रिक्वेन्सी फार कमी आहे. जर विमानतळ दादा लवकर जर कार्यान्वित झाला तर आम्हाला खूप त्याचा फायदा होईल. कारण जवळपास तुम्ही जरी म्हटलं असलात की चिपीचा विमानतळ तो सिंधुदुर्ग आहे, तोपर्यंत आम्ही सिंधुदुर्गाला पोहोचण्यापर्यंत आम्ही मुंबईमध्ये बाय रोड पोहोचू, इतका तो लांबचा आहे. आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं तो विमानतळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा. तुम्ही नेहमीच प्रत्येक वेळी सांगता आणि तशा तळमळीनं तुम्ही काम देखील करता. मी तुमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे. आजही मी तुमच्या समोर बसत असताना मी तुमची भावना बघत असतो की आपण कोकणाला काहीही देत नाही असं तुम्ही नेहमी सांगत असता. इतर भागाला देतो तसं कोकणाला काही देत नाही. कोकण सबसिडी घेत नाही. कोकणामध्ये बँकेचं कर्ज घेतलं तर एका पैशानं बुडवत नाही. त्यामुळे कधी मदत करायची वेळ आली तर त्याचे हप्ते रिशेड्यूल वगैरे करायचे असेल तर कोकणाला संधीच देता येत नाही. कोकण कोणाचाही महसूल बुडवत नाही. पण दादा 3 गोष्टी करता मी सभागृहामध्ये 10 वर्ष, सरकार कोणाचाही असू दे, माझी भावना कधी बदलत नाही, माझे विचार कधी बदलत नाही. मी 10 वर्ष 3 गोष्टींकरता तुमच्याकडे प्रामाणिकपणे हट्ट धरतोय की कोकणाचे आर्थिक वृद्धीकरण जर करायचं असेल, कोकणाचं अर्थकारण जर सुधारायचं असेल तर पर्यटन, मत्स्य आणि त्या ठिकाणी फळबागा, ह्या 3 गोष्टींकरता तुम्ही दादा कधीतरी स्पेशल पॅकेज द्या. ते परतीचं द्या. आम्हाला कायमस्वरूपी देऊ नका. मी स्पष्टपणे सांगतो, आम्हाला नको कोणाचा उधार, आम्हाला नको कोणाचं कर्ज. आम्हाला 5 वर्षाकरता तुम्ही 20,000 कोटी रुपये जे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे, ज्या आम्हाला मूलभूत सोयी सुविधा करायच्या आहेत, त्याच्याकरता 20,000 कोटी रुपये आज 10 वर्ष मी मागतोय. 20,000 आणि ते परत बोलीवर घ्या, परत फेडीवर घ्या. कारण आमचा कोकण म्हणजे डॉलर भूमी आहे. आज मासे आम्ही परदेशामध्ये पाठवतो, आपल्याला डॉलरच्या रूपानं करन्सी आपल्या देशाला आणण्याचं काम आमचा कोकण करतो. आज आंबा आम्ही बाहेर पाठवतो,
डॉलरच्या रूपानं आम्ही तुम्हाला करन्सी देशाला देण्याचं काम आम्ही करतो. आज पर्यटक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येतात, ते कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात येतात, ते पर्यटनाच्या माध्यमातून डॉलर आम्ही देण्याचं काम तुम्हाला करतो, करन्सी देण्याचं आम्ही तुम्हाला काम करतो. प्रत्यक्षपणे ही डॉलर कोकण म्हणजे माझा डॉलर भूमी आहे. पण आमच्या राजकीय अभिनिवेशामुळे असेल किंवा आमच्या काही चुकींच्या भूमिकेमुळे असेल हा कोकण मागे राहिलाय, हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. दादा थोडं कोकणाकडे लक्ष द्या. राज्याचं अर्थकारण सुधारण्याकरता कोकण तुम्हाला मदत करेल एवढी कोकणामध्ये क्षमता आहे. कारण कोकणामध्ये आज गेले कित्येक वर्ष आम्ही काजू एकाधिकार खरेदीची योजना आम्ही मागतोय. आंब्याला त्या ठिकाणी कुठेतरी रायपिनिंग वगैरे सेंटर उभं करा म्हणून आम्ही सांगतोय. ताबडतोब तो आंबा परदेशात जाईल अशा पद्धतीची काहीतरी व्यवस्था करा असं आम्ही सांगतोय. तुम्हाला आम्ही सांगतोय की पोपळीच्या बागा म्हणजे सुपारीच्या बागा, नारळीच्या बागा आमच्याकडे आहेत. आणि कोकण हा नेहमी स्वच्छतेमध्ये राज्यामध्ये एक नंबर आहे. कोकणामध्ये कधी तुम्हाला घाण दिसणार नाही, स्वच्छ कोकण आहे. आणि त्याचबरोबर आदरातिथ्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं. मी कोणाचाही द्वेष करत नाही, मी कोणालाही कमी लेखत नाही, पण आदरातिथ्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं. आणि त्याचबरोबर कोकणातल्या आमच्या ज्या भगिनी आहेत या भगिनींच्या हातचं जेवण घेऊन बघा. वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम पदार्थ कसे करावे ते सुद्धा कोकणाची खासियत आहे. आणि म्हणून आलेल्या माणसाचं पाहुणचार करून पर्यटन कसा वाढवावा हे कोकणाकडे कौशल्य आहे. दादा मी त्या ठिकाणी पालकमंत्री असताना तुमच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांनी एक सूचना केली की ज्या पद्धतीनं लंडनमध्ये ब्रेड अँड बटर अशा पद्धतीची योजना आहे, ती योजना मी माझ्या मतदारसंघामध्ये घरोघर राबवली. आज प्रत्येकाच्या घराला लाखो रुपयाचा इन्कम आपण करून दिलाय. लाखो रुपयाचा. काय योजना आहे ती? की एखादा जाणाऱ्या पर्यटनच्या माणसं असतील, कोण नवीन जोडपी वगैरे असतील. 30 मिनिटं झाले. बरं एक 5-6 मिनिटं 5-6. आणि दादा तुम्ही ते ऐकून घ्या, कारण तुम्ही ते करता म्हणून मी तुमच्याकडे आग्रहाने सांगतो. सरकार कोणाचं असू दे तुम्ही मदत करता. आणि म्हणून त्या घरामध्ये जर नवीन एखादा कपल जाणार असेल किंवा पर्यटक जाणार असेल तर त्यांनी घरामध्ये राहावं. त्या घरच्या लोकांनीच त्यांना जेवण द्यावं, त्या घरच्या लोकांनी त्यांचा पाहुणचार करावा. आणि हॉटेलच्या दरापेक्षा थोडे पण हॉटेलच्या दराच्या बरोबरीनं पैसे घ्यावे अशी ती योजना आहे. त्याच्याकरता दादा त्यांना कमर्शियल लाईट बिल आपण देत नाही, त्यांना कुठलीही परमिशन घ्यायची आवश्यकता नाही. फक्त एकच की रिक्षेवाला असेल आणखीन कोण असेल काय असेल तर त्यांनी कोणाची छेडछाड काढू नये, त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे याची हमी घेऊन आपण इतकी चांगली ती योजना राबवली. त्यामुळे घराघरातून एक आर्थिक अशा पद्धतीची सुबत्तता आली, आर्थिक सुबत्तता आली. दादा ही योजना संपूर्ण कोकणाकरता राबवा, सगळ्या कोकणाकरता राबवा. कोकणाची आर्थिक स्थिती खूप सुधारेल. कोकण काही पैसे मागत नाही तुम्हाला, माहिती बँकेची कर्ज पण घेत नाही, काही घेत नाही. हे पुन्हा पुन्हा काही सांगण्याची गरज नाही. दुष्काळ आला, पाऊस जास्त आला, कमी आला, तो कधीच काही मागायला येत नाही. झालं ते आपल्या नशिबान झालं असं म्हणतो. 2021चा महापूर तुम्ही बघितलात, अख्खं कोकण उद्ध्वस्त झालं, चिपळूण उद्ध्वस्त झालं, महाड उद्ध्वस्त झालं, खेड उद्ध्वस्त झालं. कोणी 1 रुपया मागायला आला नाही. आपल्या नशिबान झालं, कामाला लागले सगळे. आणि म्हणून याला मदत करा आणि आर्थिकदृष्ट्या त्याला सक्षम करा अशा प्रकारची विनंती करतो. मासेमारी करता मदत करा ही तुम्हाला विनंती त्या ठिकाणी करतो. फळबागांकरता मदत करा. आता फळबागाचं यंदा चांगल्या प्रकारचं हवामान होतं, पण आता प्रचंड उष्णता आहे. आणि उष्णता असल्यामुळे असे आंबे गळून पडतात, तिथं गळून पडतात. आपल्याला असं वाटतं की कोकणाची माणसं पण ना, मी अनेक वेळा सांगितलं दादा, पहिली पेटी गेली 20,000ला गेली, 25,000ला गेली आणि शेवटचा आंबा 30-40 रुपये किलोन जातो. मी प्रत्येक वेळी सांगतो अरे मेल्यानो हे नका सांगत बसू. सगळ्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळी तुम्हाला 20,000 रुपयाचीच पेटी जाते. आणि दुसरी गोष्ट, हा जो आंबा आहे दादा हा सगळ्या कोकणामध्ये होत नाही, आमच्या चिपळूणमध्ये होत नाही. तुम्हाला माहिती आहे जिथे म्हणून लॅटरेट स्टोन आहे म्हणजे जांबा दगड आहे आणि जिथे खारी हवा आहे तिथेच फक्त हा आंबा होतो. सगळ्या कोकणामध्ये सगळ्यांचा आंबा होतो असं नाही, पण एक समज आहे की सगळ्यांच्याकडे हा आंबा होतो. आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा एकदा कधीतरी विचार करा, एकदा बैठक तुम्ही लावा, चांगले एक्सपर्ट कोणतरी बोलवा, आपण त्याच्यावर चर्चा करू आणि त्याच्यावर मात करू अशा प्रकारची विनंती करतो. आणि म्हणून दादा ह्या बजेटच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की सगळ्यांनी एक आर्थिक शिस्त आणा, तुम्ही खरंच शिस्त आणा, प्रशासनावर वचक बसवा. गोपीचंद पडळकर एक मिनिट एकच आणि एकच सूचना करतो तुम्हाला दादा की एमएससीबी मध्ये तुम्ही एमएससीबीचे मंत्री होतात, एमएससीबी मध्ये सेक्शनल इंजिनियर पासून एक मिनिट एमएससीबी मध्ये जो सेक्शनल इंजिनियर खालचा छोटा इंजिनियर असतो त्याचा जो राहुल आहेर, आमदार राहुल आहेर. एक मिनिट मी शेवटची सूचना करतोय. अहो 32 मिनिटं झाली. हो बाबा शेवटची सूचना करतो, ऐका. मागच्या लोकांना वेळ मिळाला पाहिजे ना. तर दादा त्या एमएससीबी मध्ये जो ज्युनियर इंजिनियर असतो त्याचा फोन नंबर जो असतो राजन फोन नंबर एकच असतो. राजन नाही. आपला लँडलाईन संपला. ऐका जरा 1 मिनिट अध्यक्ष महोदय, 1 मिनिट ऐका जरा.
आता लँडलाईन संपलेत आणि म्हणून कुठेही त्यांना ट्रेस करायचं असेल तर त्या नंबरवर आपल्याला कुठेही ट्रेस करतो, कारण त्याची बदली झाली तरी नंबर तिथेच राहतो तो. तशाच पद्धतीनं राज्यातल्या सगळ्या खात्यामध्ये पोलीस स्टेशन असेल, बीडीओ असेल, तहसीलदार असेल, यांच्या कलेक्टर पर्यंतचे नंबर जर तेच ठेवलेत, अधिकारी बदलला तरी नंबर तेच, तर लोकांना संपर्काला खूप चांगलं जाईल. कारण आता लँडलाईन हा विषय संपून गेलेला आहे आणि म्हणून अधिकाऱ्यांना ट्रेस. अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. राजकीय अभिनिवेशामुळे कोकण मागे राहिला आहे, पण कोकणचा प्रदेश म्हणजे डॉलर भूमी आहे. कारण कोकणातून मासे व आंबे निर्यात होतात, त्यातून देशाला डॉलर मिळतात. कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक असतात. कोकणातील जनतेकडून आदर तितके शिकावे, पण कोकणात मूलभूत आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 5 ते 10 वर्षांसाठी 20,000 कोटी रुपयांची आर्थिक पॅकेज देण्याची मागणी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेत असताना भास्कर जाधव यांनी कोकणाचा विषय मांडला. कोकणासाठी विमानतळाची मागणी त्यांनी केली. कोकणासाठी रेल्वेची संख्या कमी केली. चिपी विमानतळ लांब आहे. रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित झालं तर फायदा होईल, कोकणचा विकास होईल. कोकणातील जनतेला काहीच फुकट नको आहे, पण कोकणातील पायाभूत सुविधांसाठी 20,000 कोटी रुपयांचं पॅकेज द्या. कोकणातील लोकांकडे पर्यटन वाढल्याचे कौशल्य आहे, त्यामुळे पर्यटनापासून सर्व योजना राबवण्यासाठी पॅकेज देण्याची मागणी भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.